नसेल, इतका महान ग्रंथ सोप्या भाषेत कुठला असेल तर तो माऊलींनी लिहिलेला संत ज्ञानेश्वरी म्हणून तो ग्रंथ मी निवडला. दुसऱ्या कुठल्याही भाषेचा ग्रंथाचा अनादर नाही, पण ज्ञानेश्वरीच्या पुढे काहीही नाही म्हणून माऊलींचा उल्लेख सकल संत हृदय सम्राट असा केला जातो. संत भारतीय विद्यामध्ये त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यांचंही मनापासून अभंगवारीमध्ये स्वागत करतो. खूप आनंद झाला. साधारणपणे कुठल्याही क्षेत्रामध्ये बंडखोरी ही होतच असते. अर्थात आपल्याला बंडखोरी म्हटलं की मारामारीच डोळ्यासमोर येते, खळखटकच आपल्या डोळ्यासमोर येतात. तर बंडखोरी म्हणजे मारामारी नाही. जेव्हा विचारांची बंडखोरी असते तेव्हा समाजामध्ये काहीतरी चांगलं घडतं, समाज एक पाऊल पुढे जातो, समाज एक पायरी वरती येतो आणि त्यासाठी कोणीतरी झीज सोसावी लागते. बंडखोरी म्हणजे मारामारी नाही. तेव्हा विचारांची बंडखोरी असते तेव्हा समाजामध्ये काहीतरी चांगलं घडतं, समाज एक पाऊल पुढे जातो, समाज एक पायरी वरती येतो आणि त्यासाठी कोणीतरी म्हणजे आपण सगळं समाधी अवस्थेमध्ये जाऊ, वेगळी योगक्रिया करायची गरज नाही आहे. प्रत्येकाची आनंदाची कल्पना वेगळी. आमच्या जगद्गुरु तुकोबारायांची आनंदाची कल्पना ही वेगळी आहे. विठ्ठलमय होणे याच्या पलीकडे त्यांना दुसरा कुठलाही आनंद नाही. विठ्ठलमय झाल्यावर आईलं तीर काय आणि पहिलं तीर काय, मुळात तीरच शिल्लक राहत नाही, कारण ते विठ्ठलमय झालेले आहेत. म्हणून त्या कदाचित भावनेतून एक काय म्हणूया आपण अभंग झाला असेल. आनंदाच्या कोटी दीप्ती आपल्यासमोर सादर करते आणि अगदी 2 वाक्यात सांगतो. दरवर्षी राहुलचा एक प्रयत्न असतो की अभंगवारीमध्ये काहीतरी नवीन आपण केलं पाहिजे. म्हणून हा जो अभंग आहे आनंदाच्या कोटी, ही चाल राहुलची आहे. अभंग खूप जुना आहे, अभंग 400 वर्ष जुना आहे, पण त्याचं जेव्हा गाणं झालं किंवा गाणं होतं आहे ते राहुलच्या संगीत दिग्दर्शनामुळे आणि मूळ स्वर सुद्धा दीप्तीचाच आहे. जुना अभंग शब्द रूपात पण संगीत रूपात तुमच्या समोर पहिल्यांदा सादर होतो. आनंदाच्या कोटी. ज्या 8 सिद्धी आहेत म्हणजे अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, योग साधनेच्या एका विशिष्ट टप्प्यावर आपण जेव्हा पोहोचतो तेव्हा या 8 सिद्धी आपल्याला प्राप्त होतात.
आपण काही त्या योग्यतेचे आत्ता नाही, पण पुलंने एका ठिकाणी असं लिहिलंय की आपण मराठी माणसं इतकी भाग्यवान आहोत की आयुष्यात एकही सूर्यनमस्कार घातला नसेल, एकदाही प्राणायाम केलं नसेल किंवा एकदाही काहीतरी साधनेला आपण बसले नसो तरी आपल्याला 9वी सिद्धी प्राप्त झाली. ती सिद्धी म्हणजे गदिमा. उड़ जाएगा उड़ जाएगा हंस अकेला. विठ्ठलराय 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 मंगळं विठ्ठलराय विठ्ठलराय विठ्ठलराय. ಸಂಕೇತದ ಭಾಗವತು ಕಂಕಣ ಕೈಯ ದೇವತವಾರ ಹುಟ್ಟುಮಾಗಿದೆ ಪಕ್ಕದ ಗೋಟನ ವೆಂಕಟದ ಮರಣ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮಿ जैकी ले लेना बेटा. पनवेलला कधी राहून जाणार. सगळं मिळणार नाही सगळं. चा 11 वर्षाचा प्रवास आज मुंबईत आलाय, तुम्हाला कसं वाटतंय? मला सगळ्याच ऑडियन्स माझा स्पेशल असतो, सगळेच श्रोते अतिशय मनापासून प्रेमाने येतात. पण दोन अशी ठिकाणं आहेत जिकडे कस लागतो खऱ्या अर्थाने, ती म्हणजे पुणे आणि दुसरं म्हणजे मुंबई.
आणि आजचा शो पूर्णपणे हाऊसफुल झाला आहे, सोल्ड आऊट झाला आहे. तर रसिकांचं एवढं भरभरून प्रेम मिळतं, त्यांच्यासमोर पूर्ण रित व्हायला अतिशय मनापासून आनंद होतो. आज अभंगवारी म्हटलं की राहुल देशपांडे आणि त्यांची अभंगवारी आठवते. ही जबाबदारी तुम्हाला कशी वाटते? म्हणजे किती मला असं वाटतं की जे काही मी करतो, मग ॲक्टिंग असेल किंवा संगीत दिग्दर्शन असेल, प्लेबॅक असेल किंवा कॉन्सर्ट्स असतील, तिथे पूर्ण अतिशय जबाबदारीने मी गातो. आणि मला असं वाटतं की माझ्या आजोबांचं एवढं मोठं नाव आहे, त्यांच्या नावाला कुठेही डाग लागू नये अशाच पद्धतीने मी आत्तापर्यंत गात आलेलो आहे. त्याच्यामुळे जबाबदारी आहेच मला. आज मुंबईचा आपला अभंगवारी शो हाऊसफुल आहे. मुंबईच्या श्रोतांसाठी कोणते स्पेशल अभंग तुम्ही ठरवलेलं? आहे तो आता मी गाईन, कारण मला आत्ता नाही गायचा तो, पण मी नक्की गाईन. थँक्यू.